इयत्ता चौथी पाठ 6 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. 1645 साली पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायशेखराच्या देवालयात एक विलक्षण घटना घडली. बालशिवबाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि मावळ्यांसह एक ऐतिहासिक प्रतिज्ञा केली. रायरेश्वराचे देवालय. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. घनदाट अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या या देवालयात 1645 साली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील मावळे मसलतीसाठी जमले होते. त्या गाभारात एक मोठा घाट घातला जात होता. स्वराज्याचे बीज रोवले जात होते. बालशिवबाची तेजस्वी वाणी. गड्यांनो, सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपण हे किती दिवस सहन करायचे? शिवराय वयाने लहान होते, पण मनाची भरारी मोठी होती. परकीय राजवटीमुळे माणसे नाहक मरतात, कुटुंबे देशोधडीला लागतात, हे पाहून त्यांचे मन व्याकुळ झाले होते. स्वराज्याची शपथ. मावळ्यांचा प्रतिसाद. बोला बाळराजे, तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. आमचे प्राणही देऊ. शिवरायांची घोषणा. हिंदवी स्वराज्य, तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. रायरेश्वराची साक्ष. रायरेश्वराला साक्ष ठेवून सर्वांनी प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेसाठी सर्वस्व वाहायचे. मावळ खोऱ्यातील जमवाजमव. प्रतिज्ञेनंतर शिवराय नव्या उद्योगाला लागले. त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. तलवारबाजी व घोडदौड. डोंगरातील आडमार्ग, खिंडी, घाट शोधणे. किल्ले, चोरवाटा, दारुगोळा यांची माहिती. मावळ्यांची अंतःकरणे जिंकणे. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे, शिवरायांसाठी मरायचे. मावळातील सोबती. 12 मावळात देशमुख मंडळी वतनासाठी आपापसात भांडत होती. मराठ्यांची शक्ती वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले. ते गावोगावी जाऊन देशमुखांची समजूत घालत, स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत. गोड शब्दांनी आपलेसे केले. झुंजारराव मरळ, हैबतराव शेळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे यांनी शिवरायांचा शब्द मानला. दांडगाईला वठणीवर आणले. जे देशमुख दांडगाई करत होते त्यांनाही शिवरायांनी योग्य मार्गावर आणले. मावळात घोडदौड सुरू. मराठ्यांचे आपापसातील झगडे थांबले आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांची राजमुद्रा. शहाजीराजांनी शिवरायांसाठी संस्कृत भाषेत राजमुद्रा तयार केली. त्या काळात मुद्रा फारसीत असत, पण शिवरायांची मुद्रा स्वभाषेत होती. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, साऱ्या विश्वाला वंद्य होणारी ही मुद्रा लोककल्याणासाठी होती. स्वराज्य स्थापनेचा हा संकेतच होता. स्वराज्य हवे, तशी स्वभाषा हवी, स्वधर्म हवा, पण दुसऱ्यांच्या धर्माचा द्वेषही नको, हे शिवरायांनी दाखवून दिले. स्वराज्याचे स्वप्न साकार होणार. प्रतिज्ञा. रायरेश्वराच्या देवालयात 1645 साली स्वराज्याची शपथ घेतली. तयारी. मावळ्यांना संघटित केले. किल्ले व मार्गांची माहिती मिळवली. एकता. देशमुखांना एकत्र आणले. मराठ्यांची शक्ती एकवटली. राजमुद्रा. संस्कृत राजमुद्रेने स्वभाषा व लोककल्याणाचा संदेश दिला. हिंदवी स्वराज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय.